इतिहासातील सर्वात शक्तिशाली महिला रझिया सुलतानने केवळ पहिली महिला सम्राट बनून इतिहासच घडवला नाही तर 1236 ते 1240 दरम्यान एक न्यायी, शूर आणि दानशूर सम्राट म्हणून दिल्लीवर राज्य केले. त्यांच्या राज्यात रझिया सुलतान यांनी अनेक विकासकामे केली आणि शिक्षणाला जोरदार पाठिंबा दिला. तिच्या लष्करी पराक्रमामुळे आणि प्रभावी व्यवस्थापनामुळे अनेक श्रीमंत तुर्की सम्राटांना तिचा हेवा वाटला असला तरी, तिच्याकडे एक उत्तम प्रशासकाची सर्व वैशिष्ट्ये होती. याशिवाय रझिया सुलतान यांना पारंपरिक मुस्लिम समाजाच्या विरोधालाही मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागले. वास्तविक, रझिया सुलतानने पारंपरिक इस्लामिक विचारांवर अशा काळात हल्ला केला जेव्हा इस्लामिक धर्माच्या स्त्रिया अजूनही घराच्या चार भिंतीत बंदिस्त होत्या, पुरुषी पोशाख घालून, परदामध्ये राहत होत्या. रझिया सुलतानने दिल्लीच्या तख्तावरून स्वाभिमानाने राज्य करून सर्व संघर्ष करूनही दिल्लीची पहिली मुस्लिम सुलतान बनून इतिहास घडवला. दिल्ली सल्तनतचा एक सुप्रसिद्ध शासक आणि सुप्रसिद्ध ऐतिहासिक सुलतान शामशुद्दीन इल्तुतमिश यांनी 1236 मध्ये रझिया सुलतानला जन्म दिला. सुलतानच्या 3 भावांपैकी रझिया ही एकटी आणि सर्वात सक्षम बहीण होती. रझिया सुलतानचे जन्माचे नाव हसा मोईन होते, परंतु प्रत्येकजण तिला नेहमीच रझिया म्हणून संबोधत असे. रझिया सुलतानचे वडील इल्तुतमिश यांनी तिची प्रतिभा लहानपणीच ओळखली होती आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे तिचे संगोपन केले होते. रझिया सुलतानला सुरुवातीपासूनच लष्करी सूचना मिळाल्या आणि एक प्रभावी प्रशासक होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण त्याने तिच्यात बिंबवले. तो आपल्या मुलीला रणांगणावर घेऊन जात असे जेणेकरून ती शूर सैनिकाप्रमाणे लढण्याचा सराव करू शकेल. रझिया सुलतानने लहान वयातच घोड्यावर स्वार होण्यास आणि तलवार चालवायला शिकली, त्यामुळे ती एक शूर योद्धा आहे. रझिया सुलतान ही दिल्लीची सुलतान म्हणून राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला होती. तिच्या उत्कृष्ट लष्करी प्रशिक्षणामुळे रझिया सुलतानचे वडील इल्तुतमिश यांनी आधीच इतिहास घडवला होता जेव्हा त्यांनी आपल्या मुलीचे उत्तराधिकारी म्हणून नाव दिले होते. तरीही रझिया सुलतानला दिल्लीचे तख्त सांभाळणे कठीण गेले. खरे तर 1236 मध्ये रझियाच्या वडिलांचे निधन झाल्यावर रुखुद्दीन फिरोजला दिल्लीचे गादी देण्यात आले कारण मुस्लिम लोक स्त्रीला सुलतान म्हणून ओळखणार नाहीत. रुखनुद्दीन फिरोज मात्र मूर्ख आणि कुचकामी नेता निघाला. त्यानंतर रझियाच्या आईला गादी देण्यात आली, परंतु काही दिवसांनी ती आणि तिचा भाऊ दोघेही मारले गेले. परिणामी, रझिया सुलतानने 10 नोव्हेंबर 1236 रोजी दिल्लीचा शासक म्हणून पदभार स्वीकारला. ती अशी करणारी पहिली मुस्लिम महिला होती. दिल्लीचे सिंहासन व्यवस्थापित करण्यासाठी आपल्या शहाणपणाचा आणि ज्ञानाचा वापर करून रझिया सुलतानने सनातनी मुस्लिम समुदायाला चकित केले आणि एक दूरदर्शी, न्यायी, मुत्सद्दी आणि चांगली वागणूक देणारी नेता म्हणून तिच्या क्षमतेचे प्रदर्शन केले. रझिया सुलतान ही एक प्रभावी प्रशासक होती जिने आपल्या राज्याला आदर्श सम्राटाच्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था सुधारली, शिक्षणाला चालना देण्यासाठी अनेक शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांची निर्मिती केली आणि त्यांच्या उत्कृष्ट लष्करी पराक्रमामुळे दिल्ली सुरक्षित ठेवली. राज्याची पाण्याची व्यवस्था योग्य प्रकारे चालेल याची खात्री करण्यासाठी विहिरी आणि कूपनलिका खोदण्यात आल्या आणि रस्ते बांधण्यात आले. या व्यतिरिक्त त्यांनी हिंदू-मुस्लिम यांच्या सलोख्यासाठी काम करताना कला, संस्कृती आणि संगीत यांचा प्रसार केला. जेव्हा रझिया सुलतान या उठावात सामील झाली, याचा परिणाम म्हणून त्याच्या अनेक प्रतिस्पर्ध्यांनी दिल्लीवर हल्ला केला आणि रझियाचा भाऊ माजुद्दीन बेहराम शाह याला दिल्लीचा नवीन सुलतान बनवले. यानंतर रझिया आणि तिचा नवरा अल्तुनिया यांनी दिल्लीचे राज्य परत मिळवण्याच्या प्रयत्नात तिच्या भावासोबत लढाई केली. पण रझिया सुलतान या संघर्षात हरले आणि तिला दिल्ली सोडावी लागली. दिल्लीतून पळून जात असताना जाट शासकांनी दोघांचीही कत्तल केली.
या टप्प्यावर पहिल्या पिढीतील सर्वात शक्तिशाली मुस्लिम शासकाचा अंत झाला.